आज बिझनेससाठी एक उपाय सांगणार आहे। कधी कधी काय होतं की बिझनेस चालू असतो, पण अचानक असं काहीतरी होतं की एकदम बिझनेस ठप्प होऊन जातो। म्हणजे कस्टमर यायचे बंद होतात किंवा कस्टमर आले तरी काही मालाची विक्री होत नाही। तर याच्याने म्हणजे धंदा हळूहळू कमी व्हायला लागतो। तर यासाठी एक उपाय करू शकतो। हा उपाय लेडीजने करायचा आहे। म्हणजे जर तुमचा बिझनेस असेल जेंट्सचा कोणाचा, तर त्यांच्या वाईफने किंवा त्यांच्या आईने केला तरी चालेल, किंवा लेडीजचा स्वतःचा बिझनेस असेल तर त्या स्वतः करू शकतात। कोणत्याही शुक्ल पक्षाच्या शनिवारी हा उपाय चालू करू शकता। घराचं मध्यस्थान बघायचं, म्हणजे ब्रह्मस्थान जे असतं ते त्या ठिकाणी काय करायचं, गोमूत्र शिंपडायचं आहे तुम्हाला, आणि त्यावर एक जी पणती असते, आपण जी दिवाळीत पणत्या लावतो त्या लाल कलरची जी पणती असते ती ठेवायची। त्या पणतीमध्ये 5 लवंग, 5 कापूर, एक हिरवी विलायची आणि एक तमालपत्र असं सगळं ठेवायचं आणि ते जाळायचं। 5 शनिवार हा उपाय करायचा। जर तुम्हाला फरक वाटला तर तुम्ही कंटिन्यू पुढं करायचं नाही, आणि जर तुम्हाला 5 शनिवारमध्ये फरक जाणवला नाही तर तुम्हाला कंटिन्यू 11 शनिवार हा उपाय करायचा आहे। आता अजून एक म्हणजे शनिवारमध्ये तुम्ही अमावस्या पण इन्क्लूड करू शकता। म्हणजे 4 शनिवार एक अमावस्या झाली तरी चालेल। की हा उपाय ओव्हरऑल तुमच्या ग्रोथसाठी आहे, बिझनेस ग्रोथसाठी, किंवा तुमचे लोन वगैरे भरपूर झालं असेल, तुमच्यावर कर्ज झालं असेल तरी हा करू शकता। तुम्ही एकदम स्टक झाला आहात, म्हणजे फायनान्शियल कंडिशन एकदम आता सध्या तुमची खराब चालू असेल तरी हा उपाय करू शकता। याने तुम्हाला नक्कीच फरक पडेल, आणि फरक पडल्यास मला कमेंटमध्ये नक्की कळवा। श्री स्वामी समर्थ।